2 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या ठाणे भागामध्ये चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक याच्या गाडीचं सारथ्य करत असलेले एकनाथ शिंदे आपल्याला बघायला मिळाले। बऱ्याचशा लोकांना हे चित्रपटाचं प्रमोशन वाटत होतं, पण नंतरच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या राजकीय वाटचालीचं ते एक सूचक असल्याचं आपल्याला लक्षात आलं। नंतरच्या काळात शिवसेनेला म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ शिवसेनेला रामराम ठोकून तब्बल 40 आमदार एकत्र घेऊन एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा गट स्थापन केला आणि पुन्हा त्या गटाचं रूपांतर अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये झालं। नमस्कार, मी डॉक्टर कपिल राजहंस दस्तावेजमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज हे सगळं सांगण्याचं एक महत्त्वाचं कारण आणि निमित्त एक वेगळं आहे, ते तुमच्या समोर सांगणं मला महत्त्वाचं वाटतं। कोल्हापूरचा भाजपचा आणि महायुतीचा एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा नेता लवकरच शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय। अर्थात तो राष्ट्रीय पातळीवरचा किंवा राज्य पातळीवरचा म्हणून इतका मोठा दिग्गज नेता असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अजूनही गुलदस्त्यात असल्या तरी सुद्धा कोल्हापुरात शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे किंवा एक पोकळी निर्माण झाल्यामुळे जी कार्यकर्त्यांची वानवा जाणवत होती किंवा नेतृत्वाचा अभाव जाणवत होता, तो नेतृत्वाचा अभाव या बड्या नेत्याच्या प्रवेशामुळे निश्चितच भरून निघणार आहे, अशी चर्चा मतदारांच्या मध्ये होत आहे। अर्थात या नेत्याला राजकीय पार्श्वभूमी असली तरी सुद्धा आणि एक वेगळं वलय असलं तरी सुद्धा या नेत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेशामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नेमके कुठले बदल होतात, ते सकारात्मक असतील की नकारात्मक असतील हे येणारा काळ ठरवेल। ते बघणं खरं तर औत्सुक्याचं राहील। सध्या तुर्तास इतकंच।